तर हा यूट्यूब फॅमिली सर्वांना हाय. आज आलोय बघा चंद्रभागा नदीवर. दत्त घाटापासून खाली उतरायला लागलोय आणि नदीचं पाणी दाखवत आहे तुम्हाला आज. म्हणजे आपल्या काय व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे मी. भरपूर जणांचा म्हणजे कमेंट आली ती आता पूर गेलाय का ही ती, तर ती दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्की मित्रांनो. कसा वाटतं कमेंट करून सांगा. आज वातावरण शांत आहे बघा, पावसाचे दिवस असल्यामुळं गर्दी ही कमी झालेली आहे बघा. पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो बघा. तर बघा मित्रांनो, ह्या साईडला आपण आधी 2 ते 3 व्हिडिओ केलते, त्या फुलावरून केलते बघा, जे आपले व्हायरल पण झालते आपले. हो, इस्कॉन मंदिर. गर्दी वगैरे वारकरी वगैरे थोडीच आहेत बघा. पाणी पण बघा किती कमी झालं आहे ते. तर आपण यासाठीच दाखवायचा प्रयत्न करायला लागलो की म्हणजे भरपूर जणांचं कमेंट आलती की पूर गेला का, त्या किंवा ते आपला जी व्हिडिओ व्हायरल झालता त्याच्यावर पण कमेंट आलत्या भरपूर जणांचे की दादा आता पूर परिस्थिती कशी पंढरपूरमध्ये येते. तर त्यांना दाखवण्याचा प्रयत्न करतो बा मित्रांनो. आता पूर संपूर्ण गेलेला आहे पंढरपूरचा आणि हाही पण पाणी कमी झालेलं आहे. एक 8 ते 10 दिवसाखाली मी आलतो त्यावेळी इथपर्यंत पाणी होतं, पण आता पूर्णपणे कमी झालंय बघा. हो का, आणि आपलं ही भक्त पुंडलिकाचं मंदिर आहे बघा या साईडला. आणि आत्ताच गणपती विसर्जन वगैरे झाल्यामुळं हार वगैरे फुलं वगैरे भरपूर पडलेले आहेत तिथे. म्हणजे पाणी भरपूर वाहत गेले, पण जे बाकीचं होतं ते असं कडला आलेलं आहे बघा पाण्याचं. भरपूर कचरा वगैरे झालाय बघा नदीला. तर नदीचं पाणी म्हणजे कमी झाल्यामुळे ते तसंच राहिलेलं आहे. नाहीतर भरपूर स्वच्छ म्हणजे नदीत वाहत गेल्यामुळे भरपूर स्वच्छ राहतं, पण पाणी थांबत थांबत राहिल्यामुळं हळूहळू कमी झाल्यामुळे ते तसं बाजूला राहिलं आहे. गणपती हवा विसर्जन केलेलं कसे विरघळून गेलेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आपलं पण तुम्हाला यायचं त्यातून सांगितलं मला द्यायचं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि जे कोण आपल्या यूट्यूब चॅनलवर आहे तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका.